गोबी शाळेत कधीच येऊ नये काबरातनी, पण मी तिथं बांधलेली ते कानबाई महोत्सव हा एकदम उत्साहात साजरा केला जातो. राधे राधे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा दिवस चालू झालेला आहे आणि हे बघा मित्रांनो, आमच्या खानदेशामध्ये कानबाई महोत्सव हा एकदम उत्साहात साजरा केला जातो. तर प्रत्येक खेडोपाडी कानबाई मातेचं स्थापना करून विसर्जन केलं जातं, त्याची पूजा केली जाते. आणि हे बघा मी दाखवतो तुम्हाला, हे बघा किती उत्साह, जेंट्स लेडीज त्याचा आनंद घेत आहे. हे बघा मित्रांनो, कानबाई मातेचा उत्सव असे मोठ्या मोठ्या प्रमाणात डीजे लावले जातात. आणि हे बघा कानबाई मातेचा उत्सव असा हा कानबाई मातेचा उत्सव असतो मित्रांनो. मित्रांनो तन्वी आली आता शाळेतून, मी तिला घाबरवतो. आई काही तर देते तरी जाय 2 मिनिटं जायचं सही तिले ते द्या ना पहिले जाय ये म्हणलं की पटकन मी आता बैलाला घाबरवलं. तू कशी घाबरवते मला रोज? तू कशी घाबरवते रोज? मग आज मी ना घाबरवलं की नाही? आज एवढे घाबर खुश आहे. पप्पा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. नाही का सायन्सच्या मॅमचा बर्थडे होता ना, आम्ही ना काय करलं, बोर्ड दिवशीच्या नंतर सायन्सचा लेक्चर होता, आम्ही ना बोर्ड डेकोरेट करला. हॅपी बर्थडे सीमा मॅम. आणि अजून काय करलं, लाईट आणि ते बंद करले. आणि मॅम येऊ ना त्याच्या पहिले दरवाजा बी बंद करला, लाईट आणि ते बंद कर दिले. मॅम जसं दरवाजा हॅपी आणि त्यांना ग्रीटिंग कार्ड दिलं, त्यांना दिलेलं मी बनवलं होतं. वाव, मग मॅडम काय बोलला? मॅम ज्यांना दिलं होतं ना आणि त्यांना काय म्हणलं, थँक्यू माय डिअर. वाव, लय मज्जा आली की मग. पण त्या मॅमच्या क्लासच्या पुराणाने केक भेटला. पण आमच्या क्लास टीचरचा बर्थडे राहील ना, जा घरून केक आणू, मस्त क्लास डेकोरेट करू, हॅपी बर्थडे स्मिता मॅम लिहू, अजून काय म्हणता मॅम साठी गिफ्ट आणू, ग्रीटिंग कार्ड आणि ते बनवू. म्हणजे आम्ही शाळेत पार्टी करू मस्त मॅमच्या बर्थडेला, क्लास मस्त डेकोरेट करू. पुस्तकातून शिकायला गेलं तर झोप येते आणि आयुष्याने जर शिकवलं तर झोप उडून जाते. कारण अनुभवाचा धडा कुठल्याच पानावर लिहिलेला नसतो. मित्रांनो, 2 तासापासून इथं बसलेलो आहे. त्याचं कारण असं आहे, त्या तिकडे झाडांमध्ये आमची एक गाय उभी आहे. तर आता ती गाय 2 महिन्यापासून घरी आलेली नाही आणि आज घरी आली आणि तिला जर पकडायला गेलो तर ती पूर्ण या सोयाबीनच्या शेतात, भुईमुगाच्या शेतात आणि तिकडे दादरमध्ये अशी पळत सुटली. तर त्याच्यामुळे मला इथं आता तिला तिथं बसण्याची, एका ज्या जागेवर बसेल तिथं बांधण्यासाठी इथं बसावं लागेल. आता केव्हा बसते ते तिला आणि देवालाच माहित. तर मला तर वाट बघावीच लागणार आहे तोपर्यंत. चक्क 2.5 तासानंतर मला आमची गाय बांधण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि ती बसल्यानंतर मी बांधली तिला. इथं अंधार आहे म्हणून तुम्हाला मी दाखवू शकत नाही, पण मी तिथं बांधलेली तिला. सोयाबीन आता हे आमच्या घरात चालू आहे सकाळच्या शाळेच्या टिफिनच्या विषय. सोयाबीन ही आमची बहीण आहे ना, टिफिन साठी भरपूर नखरे करते.
काय रोजच्या रोज तुला खातो रे बरं मग सोयाबीनची भाजी मग तू कसे भेंड आवडता तुले सोयाबीनची बिना रस्ता येणार आहे ते. मग काय रोज रोज कुरडई खायची साडी बसे जाईल त्याच्यापेक्षा ते- मग जे बी भाजीपोळी दिली ना ते भाजीपोळी खायची सोयाबीन नाही तो सोयाबीन हं? कोणती बी भाजीपोळी खायची कोणती बी हा जे भाजीपोळी भेटली ते खायची ते भेंडी मला डब्यात आवडत नाही भेंडी डब्यात स्मेल करते गोबी करतेस मी भेंडी बी करते फिरवून तुम्ही तर बरे इथू जाईन तुम्हाला काय स्मेल आणि हे जे समोर आलं ते खाल्लं पाहिजे सोयाबीन गोबी शाळेत कधीच येऊ नये का बरं कारण की थोडा वास येतो शाळेत हा खुशरू कोबी तर मला बेनी पटत नाही ना हा गोबी या मोठ्या काहीतरी साहेब पोळ्या टाकी ते शेवभाजी आवडतो बापे तर मित्रांनो आज आहे एकादशी म्हणून आज काही जेवण करायचं नाही आहे तर आता मी माझ्या भावाला घेऊन आलेलो आहे आणि आता आपण आजचा दिवस इथंच थांबूया तर चॅनलला नवीन असाल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका राधे राधे